करुणापर प्रकरणातील अभंग आहे, स्वतंत्र असं प्रकरण आहे। देवाच्या समोर उभा टाकून जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी करत असताना परमार्थिक स्वरूपानंच देवाला मागणी केली। मागणी करत असताना जगद्गुरु तुकोबारायला सज्जन हो व्यवहारिक मागणी परमात्म्याच्या समोर करता आली नसती का? करता आली असती। बरं, व्यवहारिक स्वरूपानं जगद्गुरु तुकोबारायांना देवाला मागणी केली असती तर केलेली ही मागणी परमात्म्याला पूर्ण करता आली नसती का? देवाने पूर्ण केली असती, परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी व्यवहारिक मागणी देवाच्या समोर केली नाही। त्या प्रकरणामध्ये परमार्थिक स्वरूपानंच मागणी केली, कारण तुकोबारायांचंच म्हणणं आहे, तुका म्हणे तुझी न लागे दसोडी पर्याय गोडी दर्शनाची। कारण तुकोबारायांचं म्हणणं आहे वा की आम्हाला परमार्थिक मागण्याशिवाय दुसरं काही नको। तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागती। मग जी परमार्थिक स्वरूपाच्या प्रकरणामध्ये तुकोबारायांना 125 अभंगाच्या माध्यमातून मागणी केली, माझ्या मतानुसार ते मागणीपर प्रकरण आहे। अशा अभंगाचे बरेच प्रकरण आहेत आणि या अनेक बऱ्याच प्रकरणापैकी एक जे जगद्गुरु तुकोबारायांचं प्रकरण आहे ते आत्मस्थितीचं प्रकरण आहे। त्या आत्मस्थितीच्या प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनात आलेले परमार्थिक स्वरूपाचे अनुभव कथित केले आणि त्या अनेक अनुभवापैकी एक अनुभव आपल्याला या अभंगात पाहायचा आहे। विठ्ठला माझ्या या प्रस्तावनेच्या दरम्यान थोडस आपण लक्ष द्या। अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनात सांगितलाय। आता अनुभव हा शब्द असा आहे की प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे। माणूस म्हटलं आणि मानवी जीवन म्हटलं की माणसाच्या जीवनामध्ये पदोपदी पावलोपावली माणसाला जीवन जगत असताना अनुभव येतात। आणि त्याच्यामध्ये एक आहे, लहानाचे लहान अनुभव असतात आणि मोठ्यांचे मोठे अनुभव असतात। लहानाचे लहान अनुभव म्हणजे कमकुवत विचारसरणीचे अनुभव असतात आणि मोठ्यांचे मोठे विचार प्रगल्भतेचे अनुभव असतात। अनुभव जीवन जगत असताना माणसाला येतोच। माणसाला शिकून सोडून मोठं होण्यासाठी पुस्तकी ज्ञान महत्वाचं आहेच, नाही असं नाही। आता माझं तर म्हणणं इथं असं आहे, पुस्तकी ज्ञानापेक्षाही माणूस जास्त शिकत कशाला असेल? अनुभव। गॅरेजवर एक सेवक, एक नोकर मोटरसायकलच्या गॅरेजवर सर्व्हिसिंग दुरुस्ती करण्यासाठी होता। मालकाकडे कामाला राहिला होता, तर आडवी रेग वळता येत नव्हती। सुंदर पद्धतीने ती मोटरसायकल त्याला दुरुस्त केली आणि त्याला सहजच विचारलं, तुम्ही कितवी शिकला? त्या नौकरानं सांगितलं, बाबा मला आडवी रेग सुद्धा वळता येत नाही। ते मोटरसायकल वाला माणूस म्हणला, एवढ्या चांगल्या पद्धतीने ही तुम्ही मोटरसायकल दुरुस्त कशी केली? ते म्हणला, मी शाळेत गेलो नाही, ITI चा कोर्स सुद्धा मी केला नाही, मग एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही दुरुस्ती मोटरसायकल कशी केली? ती म्हणला, मालकाकडे कामावर आलो आणि अनुभवानच मोठा झालो। विठ्ठला मला एक सांगायचंय, व्यक्ती गरीब असू द्या का श्रीमंत असू द्या, लहान असू द्या की मोठा असू द्या, त्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनुभव येतात। सज्जन अनुभवाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, एक संसारिक अनुभव आणि दुसरा परमार्थिक अनुभव। या संसारिक अनुभवाच्या बाबतीत आणि परमार्थिक अनुभवाच्या बाबतीमध्ये थोडासा विचार केला तर फार मोठी विषमतेची दरी आहे। संसारिक आणि परमार्थिक अनुभवाच्या बाबतीमध्ये
फार मोठी विषमता आहे, तफावत आहे. कोणती तफावत आहे, कोणती विषमता आहे, कोणती विषमतेची दरी आहे? तो सज्जन या दोन अनुभवांपैकी एक अनुभव सांगू नये आणि दुसरा अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. कोणता अनुभव सांगू नये? संसारिक अनुभव सांगू नये आणि परमार्थिक अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. बरं, का सांगू नये संसारिक अनुभव आणि का सांगावा परमार्थिक अनुभव? या प्रस्तावनेच्या दरम्यान सज्जन होत अनुक्रमाने 3 मुद्दे तुमच्या समोर मांडतो. का सांगू नये संसारिक अनुभव आणि का सांगावा परमार्थिक अनुभव? सज्जन हो, संसारिक अनुभव का सांगू नये? कारण संसारिक अनुभव सांगणं म्हणजे दूषण आणि परमार्थिक अनुभव सांगणं हे भूषण. दुसरा मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे आणि परमार्थिक अनुभव विश्वाला गवसणी घालण्यासारखा, विश्वाला अनुकरणीय, विश्वव्यापक आहे. तिसरा मुद्दा असा आहे, संसारिक अनुभव हा दुःखद आहे आणि परमार्थिक अनुभव हा सुखद आहे. विठ्ठला सज्जन हो, या कीर्तनाच्या प्रसंगी आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न आहात. या अभंगाच्या दरम्यान, या प्रस्तावनेच्या दरम्यान 3 हे मुद्दे तुम्ही अधोरेखित करा. पहिला मुद्दा आहे की संसारिक अनुभव सांगणं म्हणजे दूषण. कस काय? आम्हाला एखादा मुद्दा पटवून द्या. एका माणसाला 4 पोरं होती आणि त्या 4ही पोरांना उठल्या उठल्या जन्मदात्या बापाला शिव्या दिल्या. आता जन्मदात्या बापाला शिव्या दिल्या, का शिव्या दिल्या मला या व्यासपीठावर नाही त्याचा वापर करता येईल. काय निमित्त झालं, काय कारण झालं मला नाही तर सांगता येणार. एक सांगता येईल बाबा की तो जन्मदाता बाप आहे, लहानाचं त्यानं मोठं केलंय, त्यानं संगोपन केलंय. परभणीला लेकरायला शिकायला टाकलं, बनेल फाटली, त्याला छिद्र पडले. शेजारी म्हणला, दादा बनेलला छिद्र पडले, बनेल घ्यावं. बाप म्हणला, बाबा घेतली असती, आता पोरग कुठं शिकाय ठेवले? परभणी. पायातली चप्पल फाटली, त्या बापानं चांभाराकडे जाऊन शिवून घेतली. सहजच एक म्हणला, तात्या चप्पल फाटली, शिवून घेतली वाटतं, नवी घ्यावं की? घेतली असती, घ्यावं. आता यंदा पोरग कुठं शिकाय टाकले? कोणासाठी? जन्मदात्या बापानं लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं. आमच्यासारखे या हलाखीचे दिवस त्याच्या जीवनात येऊ नयेत म्हणून पराकाष्ठा केली आणि त्या जन्मदात्या बापाला 4ही पोरांनी शिव्या दिल्या. काय निमित्त झालं सांगता येणार नाही, देऊ नये. बापानं त्या शिव्या ऐकल्या, काय मोठेपणा वाटलं की त्या बापाला. त्या शिव्या ऐकल्याची तर लोक गावातले जमते, त्या चौकात उभा टाकला पारावर आणि वरच्या उभा टाकून म्हणाला, आपल्याला 4 पोर आहेत. गावातले लोक म्हणजे मग नाही, आपल्या पोरासारखे म्हणला पोरं या 2-3 जिल्ह्यात नाहीत, बहादर आहे. मग काय बहादरपणा काय केला तुमच्या पोरानं? म्हणला नाही, आपल्या पोरासारख्या म्हणला नांदेड जिल्ह्यात बी कोणाला शिव्या येत नाही पोरासारखं, आणि परभणी जिल्ह्यात बी कोणाला येत नाही. म्हणजे काय झालं? आज उठल्याच म्हणला, मी जन्मावर होतो ना तेव्हापासून कधी शिव्या जे ऐकले नव्हत्या ते आज काय पोराने मला दिले. गावातले लोक म्हणले, दादा हे तुम्ही जे सांगायला ते सांगण्यामध्ये तुम्हाला काय मोठेपणा वाटायला? मोठेपणा नाही, हे सांगणं म्हणजे सज्जन अवमानास्पद. लोक कौतुक करणार नाही त्या सांगण्याचं. लोकांनी जर कौतुक केलं नाही आणि हे सांगणं जर अवमानास्पद असेल तर मला तुम्हाला प्रतिप्रश्न करायचा आहे, संसारातल्या घरच्या गोष्टी सांगणं सज्जन भूषण आहे की दूषण आहे? दूषण आहे. परंतु त्याच व्यक्तीनं असं वरच्यावर उभा टाकावं आणि सगळ्याला असे हात जोडावे, हात जोडून असं म्हणावं, काय सांगावं, 4 दिवसावर आपला वाढीचा नियम आलाय.
मला ध्यास लागला आणि त्या ध्यासानं प्रत्यक्ष सद्गुरु मोतीराम महाराजांनाच मला स्वप्नात येऊन दर्शन दिलं. सद्गुरु मोतीराम महाराज माझ्या स्वप्नात आले आणि महाराजांनी मला दर्शन दिलं. गावातले लोक म्हणतील, दादा वा काय तुमचं जीवन आहे, खरंच तुम्ही भाग्यवान आहे. का तर तुम्हाला नेमाचा ध्यास लागला आणि त्या नेमाच्या ध्यासानं आपल्याला तुम्हाला कोण दर्शन दिलं? सद्गुरु मोतीराम महाराजांनी दर्शन दिलं. वा तुम्ही खरंच भाग्यवान आहेत. आणि लोकांनी जर भाग्यवान तुम्ही आहात म्हणून जर कौतुक केलं, ही जर कौतुकास्पद गोष्ट असेल, अभिमानास्पद गोष्ट असेल, तर मला विचारायचं तुम्हाला, संप्रदायात या परमार्थिक गोष्टी सांगणं हे भूषण आहे की भूषण आहे? भूषण आहे. विठ्ठला गोष्टी सांगणं भूषण असल्यामुळेच ते या घोषणात्मक असल्यामुळे ते या जगात कसे तुका म्हणे चाकोने सांगे मजा अनुभव आहे अंगी. परमार्थिकांच्या जीवनामध्ये आलेले परमार्थिक संत महात्मे अनुभव समाजाला सांगतात. परत ते अनुभव सांगितल्यानं काय होत आहे? समाजाचा फायदा होते, कारण तो अनुभव विश्वव्यापक आहे. आणि संसारिक अनुभव दुसरा मुद्दा आहे, मर्यादित आहे. कस काय मर्यादित आहे? कारण बाबा त्या संसारिक अनुभवानं जगाला समाजाला काही फायदा होणार नाही. एका पत्रकाराने एका माणसाची मुलाखत घ्यायची ठरवली. मुलाखत घ्यायची ठरवली, गावात ते पत्रकार साहेब आले आणि फलाण्या मामाची मुलाखत घ्यायची. का मुलाखत घ्यायची? म्हणजे तारकळसला त्या टी पॉइंटला चर्चा निघाली, म्हणजे की वाडीच्या फलाण्या माणसासारख्या बिड्या कोणालाच वडता येतात. तिथं चर्चा निघाली आणि ती चर्चा ऐकली. मी वाडीमध्ये आलो. कुठे आहेत मामा? मामा बसलेले होते. मामा तिथं चर्चा निघाली होती, ती चर्चा ऐकली, तुमची मुलाखत घेतला. किती दिवस झाले पिढी वडता? पत्रकार साहेब, किती दिवस झाले पिढी वडता म्हणून आमचा अपमान करायचा का म्हणून? किती दिवस झाले असं विचार नका म्हणला, किती साल झाले असं विचार. बरं बाबा चुकलं आमचं. किती साल झाले, किती वर्ष झाले? आजकालचा आहे का म्हणला, 50 वर्ष झाले पिढी वडतो. बरं ते पत्रकार साहेब म्हणजे 50 वर्षाचा नेमका तुमचा 50 वर्षाचा बिडी ओढण्याचा एक्सपिरियन्स अनुभव
समाजामध्ये तुमचा हे अनुभव नेमका कसा आहे पत्रकाराने विचारलं आणि विचारल्याच्या नंतर पत्रकाराने कसं विचारलं ते माणूस म्हणला खरं सांगा पत्रकार साहेब माझा अनुभव असा आहे मला असं वाटायला 50 वर्षामध्ये व्हिडिओ बनण्यामध्ये जसा मला आनंद वाटला तसा दुसरा कशात वाटला नाही म्हणलं की काही असे हाय म्हणलं आनंद मग बसलेले 4-5 लोक हसते का हसते त्या लोकांना बसलेल्या माहित आहे व्हिडिओ बनणं चांगलं नाही परंतु त्या वडणाऱ्याला कसं वाटायले चांगलं वाटायले त्याचा समाजाला काय फायदा 50 वर्षाचा जरी अनुभव असेल सांगत असेल अनुभवाचा त्याचा काय समाजाला फायदा आहे परंतु परमार्थिक अनुभवाचे सर्जन होत तसं नाही परमार्थिक अनुभव परमार्थिकांच्या जीवनामध्ये आले समाजाला सांगितले समाजामध्ये अनुभवाला फायदा झाला आज आपण सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परंपरेचे पायी आहे सद्गुरू मोतीराम महाराजांनी कशा पद्धतीने भाऊ परमार्थ केला डोळ्यानं नाही आपल्याला बघता आलं मोठ्या महाराजांचं जीवन परमार्थिक कसं होतं नाही जोडून पाहता आलं काकांनी जीवन जगत असताना कसा परमार्थ केला डोळ्यांनी निरीक्षण नाही करता आला परंतु सद्गुरू मोतीराम महाराजांनी मोठ्या महाराजांनी काकांनी कोणजी महाराजांनी ठाकूरवातील घराण्यातील संत महात्म्यांनी कसा परमार्थ केला कसं जीवन जगलं ते जीवन पाहिलेले लोक आज आपल्या कळगावाडीच्या व्यासपीठाच्या समोर उपस्थित आहेत आणि या आपल्या संत परंपरेमध्ये आपल्या महाराजांनी असं जीवन जगलं असा परमार्थ केला असे रात्रभराचे आपले नियम होते हे जर जुने लोक जर आम्हा पुढच्या पिढीला सांगत असतील तर सज्जन हो पुढच्या पिढीने ते ऐकलं पाहिजे काय ऐकलं पाहिजे ते ऐकल्यानं काय होत आहे आमचा फायदा होतो पुढच्या पिढीचा काय होतंय फायदा होतो म्हणून परमार्थामध्ये एक वाक्य माझं ऐका परमार्थामध्ये तुम्ही आम्ही चलायलो तुम्ही आम्ही परमार्थामध्ये चलत असताना मनानं तुम्हाला आम्हाला चलता येत नाही परमार्थामध्ये चलत असताना भरत महाराज मोठ्याच्या अनुभवावरून चाललं पाहिजे तुमचं आमचं सोडा ज्ञानोबारासारखे महात्मे परमार्थामध्ये मनानं चललेले ज्ञानोबाला विचारलं माऊली आपण जी हे ग्रंथ निर्मिती केली ही नेमकी कशी केली ज्ञानेश्वरी लिखित कशी केली ज्ञानोबाने मी केली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कुणी लिहिला पर्याय क्रमांक 1 संत शिरोमणी नामदेव महाराज 2 शांती ब्रह्म नाथ महाराज 3 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि 4 सच्चिदानंद बाबा चके 1212 तव ठिका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेख को झाला सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी लिखित केली आता तुम्ही आम्ही जे बसलोत ना आपली तुमची आमची जागृती अवस्था आहे आता त्या सच्चिदानंद बाबाची जागृती अवस्था नव्हती ज्यावेळेस माणूस काहीच करू शकत नाही ती मूर्त अवस्था सच्चिदानंद बाबाची होती ऐसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायरी गेल मेल माणूस चित्त उठविल वेळ काळा ते द्रासी लगा योग सामर्थ्याच्या शक्तीने ज्ञानोबाईने स्पर्श केला आणि त्याच सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी लिखित केली माझा आता ऐका ज्ञानेश्वरीचं चिंतन म्हणजे संस्कृताची गाठी उघडवणे ज्ञान दृष्टी मराठी गीता देवी अर्थातच गीतेवर टीका केली भाष्य केलं ज्ञानेश्वरीचं चिंतन ज्ञानोबाईने केलं मग ज्ञानोबाईला विचारलं हे आपण कसं केलं ज्ञानोबाई म्हणले हे करत असताना मी मनानं काहीच केलं नाही मोठ्याचा अनुभव उचललो कोणाचा अनुभव घेतला तुम्ही तैसा व्यासाचा मागवा घे तू भाष्यकारा ते वाट पुसतू अयोग्य ही मी न पवतू हे जाईन मनोनी महाभारती नाही ते लोहेची लोकीती
येणे कारणे म्हणिते पाहि व्यासोचिष्ट जगत्रय मनानं चाललोच नाही वेद मुनी मार्गी गेले त्यांचे मार्गे नकळेची विषय अंध मनमे उघड ज्ञानवरेसारखे महात्म्य सज्जन हो व्यास महर्षीसारख्या महात्म्याच्या मोठ्याच्या अनुभव विसरले म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा ज्ञानोबा आहे सांगून गेले परमार्थामध्ये मनाचा शांतपणा करायचा नाही परमार्थामध्ये सज्जन हो मनानं काहीच जमत नाही मोठ्याच्या अनुभवून चाललं कारण का मोठ्याच्या अनुभवून चाललं पाहिजे मोठ्याचा अनुभव विश्वास दोन मुद्दे सांगितले आणि तिसरा मुद्दा प्रस्तावनेतला असा आहे संसारिक आणि परमार्थिक अनुभवाच्या बाबतीतला संसारिक अनुभव का सांगू नये संसारिक अनुभव सज्जन दुःखदायक आणि परमार्थिक अनुभव सुखदायक संसारिक अनुभव दुःख कारण संसाराचा विचार केला तर सज्जन हो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार आणि का दुःखे सांगो किती सगळं
या दुःखाच्या बाबतीमध्ये तुकोबरायचं म्हणणं असं आहे, बाबा सुख आहे नाही असं नाही, पण सुख पाहता जबापाने दुःख पर्वत आहे एवढे, दुःख पर्वत आहे एवढे. कशात? संसारामध्ये. मुस्लिम माणसं म्हणतात संसार नेमकं म्हणतात कशा? सोपं आहे, लग्न झालं ना अक्षता पडल्या की त्याच्या पाठीमागं काय लागते? याला संसार म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं लग्न नाही केलं, व्यक्ती अविवाहित आहे, तुम्हाला असं म्हणायचं का मग त्याच्या पाठीमागं संसार नाही म्हणून? एखादा अविवाहित व्यक्ती आहे, त्यानं लग्न नाही केलेलं, त्यानं स्वतःच्या अंतरुणाची घडी जरी मारून ठेवली तो त्याचं काय आहे? किती वेळा जन्मायावे किती व्हावे फजित म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. जन्माला जोही कोणी व्यक्ती आला सज्जन हो, त्याच्या पाठीमागे संसार. आणि या संसाराचा विचार केला, संसार दुःख मूळ चौकडिंग, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. आणि या दुःखाचा विचार केला, संसार संसारामध्ये दुःख आहे. कमी जास्त पर्यंत म्हणजे अशा प्रमाणे म्हणल्यामुळे पोरायला लग्न पटापट करावं लागेल. संसाराचा विचार करे भावे तो संसारात दुःख आहे आणि दुःखाचा संसार म्हणल्याच्या नंतर संसारातल्या गोष्टी संसारातले अनुभव दुःखद आहेत. मग परमार्थिक स्वरूपातले अनुभव आहेत कोणते? कशाचे? ते म्हणजे सुखाचे अनुभव आहेत. आणि त्याच सुखाचा एक अनुभव तुकोबारायने समाजाला सांगितलाय. कधी सांगितलाय? एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या मला भजन करीत बसले. तुकोबाराय भजन करीत असताना टाळ आपली चुपड्या विना महाराजांना खत्यावर घेतल्यात. महाराजांचं गर्भित अवस्थेमध्ये भजन चालू आहे. महाराजांनी भजन भंडाऱ्या माळावर केलं. भंडाऱ्या माळावर केलं का केलं? गावात केलं नाही का? गावातही केलं होतं. परंतु काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक म्हणले, महाराज तुमचं भजन आम्हाला पटलं, तुमचं भजन आम्हाला ऐका वाटलं, तुमचा परमार्थ भजन कीर्तन आम्हाला सहन होई नाही.
सोडून द्या. महाराज म्हणले बाबा परमहंस सोडणार नाही, मी तुमचं गाव सोडील. कोपला पाटील गावीचे हे लोक आता झाली. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे. महाराजांना साधना करण्यासाठी, एक भजन करण्यासाठी महाराज भंडारे मारावर गेले, भामचंद्रावर गेले, घोराणेश्वरावर गेले आणि तिथं जाऊन तल्लीन अवस्थेमध्ये भजन विठ्ठल गीते गावा, विठ्ठल गीते गावा, विठ्ठल गीते गावा, विठ्ठल गीते गावा, तल्लीन अवस्थेत असणं ऐकणाऱ्याला सुद्धा भजनाचा ते आनंद मिळतो. कारण भजनामध्ये एवढं सामर्थ्य आहे, भजनामध्ये एवढी पवित्रता आहे. संत शिरोमणी नामदेव रायानं भजनानं बुडाला गेलेलं पाणी आदरवरी आणलं. भजन असं असलं पाहिजे, आपण म्हणत असताना पुढच्या लोकांना ऐका वाटावं, पुढच्या लोकांना म्हणलं पाहिजे कैलास महाराज आणखी एखादं प्रमाण म्हणा, नाही तर कैलास महाराज म्हणाले तर लोक म्हणाले वरच्या फुट्याचा आवाज कमी करा. या भजनामध्ये माणूस तल्लीन झाला की तो महात्मा भजनामध्ये होतो. तल्लीन अवस्थेचे भजन चालू पावया चंदे तल्लीन गोविंदे, पावया चंदे तल्लीन गोविंदे, Hare
भजन चालू होतं. आईशी चिंता करी सदा सर्व काल, रात्रंदिवस हे चितमळ. तुका मने नाही आपुडे बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. तल्लीन अवस्थेतलं भजन चालू होतं. ते भजन चालू असताना नारायणाच्या पायथ्यापासून एक साधक, एक माणूस त्या पायथ्यापासून जाऊन आणि त्या माणसाच्या कानावर जगद्गुरु तुकोबारायचं भजन पडलं. त्यानं विचार केला, आवाज माळावून यायला, कोण भजन करीत असं, जाऊन आपण पाहावं. त्या व्यक्तीनं माळ सोडली. माळ सोडून वरी जाऊन पाहिला तर प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय डोळ्याला दिसले. आणि तुकोबारायला पाहिला, आणि तुकोबारायला पाहिल्याबरोबर ज्या व्यक्तीनं पाहिलं ना, तो पाहणाराच व्यक्ती सुखी आणि समाधानी झाला. बघा, आपण जर एखाद्या व्यक्तीकडे दुसऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे त्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या स्वतःच्या मनाला जर समाधान वाटलं तर ज्ञानोबराय म्हणजे तो साधारण व्यक्ती नसून ती पुण्यशील महात्म्याची खूण आहे. संभ्रमाची आयती स्नेहो जैसा व्यक्ती, का दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. तुका मने मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवाचे. महात्म्याकडे बघितल्याच्या नंतर का समाधान वाटते? या नावे अंतरा आला नारायण, चित्त समाधान तुकोबारायकडे पाहिलं. पाहिल्याच्या नंतर जैसी गंगाबाई कैसी जाती जगद्गुरु तुकोबारायकडे त्या व्यक्तीनं पाहिलं. पाहिल्याच्या नंतर मनाला समाधान वाटले. विठ्ठला विठ्ठला
महाराजांकडे बघितल्याबरोबर त्या व्यक्तीच्या मनाला समाधान वाटलं. समाधान वाटल्याच्या नंतर त्या माणसाच्या मनात एक प्रश्न पडले. आपण ज्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे पाहण्यानं आपल्या मनाला समाधान वाटलं, ते किती समाधानी असते. साधूकडे पाहिल्याच्या नंतर, महात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर मनाला समाधान वाटते. सज्जन हो, महात्मे किती समाधानी असते. तुकोबराकडे पाहिलं, मनाला समाधान वाटलं. त्याला वाटलं बाबा आपण आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये सतत 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 दुःख दिसेल. तुकोबराकडे पाहिल्यानं आपल्या मनाला समाधान वाटलं. खरंच तुकोबराय स्वतः सुखी आणि समाधानी आहेत का? खरंच सुखी समाधानी आहेत का? आपण हा प्रश्न आपला तुकोबरायला विचारू. आता थोडस बारकाईनं तुम्ही निरीक्षण करा. जो व्यक्ती जगद्गुरु तुकोबरायसोबत चर्चा करायला आहे, तो व्यक्ती साधारण असेल, मोठ्या विचार प्रगल्भतेचा माणूस आहे, साधक आहे, आणि त्याच्या मनात प्रश्न पडलाय खरंच जगद्गुरु तुकोबरायचं जीवन सुखी समाधानी असेल का? म्हणून महाराज लक्षात केलं. महाराज डोळे उघडा. महाराजांनी डोळे उघडले आणि डोळे उघडले आणि त्यांना प्रश्न विचारला. महाराज मी माळाच्या पायथ्यापासून चाललो, तुमचं भजन ऐकलं आणि भजन ऐकल्याच्या नंतर भजन कानावर पडल्यास मी वर आलो, तुमच्याकडे बघितलं. महाराज तुमच्याकडे पाहिल्यानं माझ्या मनाला समाधान वाटलं, सुखी झालो. आता मला असं तुम्हाला विचारायचं होय महाराज, तुम्ही खरंच सुखी आहात का? तुमच्या जीवनात सुख आहे का? महाराजांना सहज उत्तर दिलं, माझ्या जीवनात मी सुखी आणि समाधानी. सर्व सुख झालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर, दुर्लभ सूर्याचं कारण काय तर सदा नामघोष तेने सदा चित्तात समाधान. महाराज तुमच्या जीवनात सुख आहे का? समाधान आहे का? महाराजांना सरळ उत्तर दिलं, माझं जीवन सुखी समाधानी आहे. महाराज आपलं जीवन सुखी आहे, आपलं जीवन समाधानी आहे. मग हे आपल्या जीवनामध्ये आपण सुख प्राप्त करून घेतलंय, सुख मिळवलंय, समाधान मिळालंय. परंतु ही सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं काय केलंय? त्यावेळेस त्या साधकाला तुकोबरायांनी दिलेलं उत्तर आपण सुखाचे व्यवहारी
महाराज आपण आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपण नेमकं काय केलं? महाराज म्हणजे भारत करत असताना सुखाचा केला. बघा अभंगाची सुरुवात कशी आहे? सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. अभंगाची सुरुवात ज्या शब्दाने होते ना तो शब्द म्हणजे सुख आहे. दोनदा शब्द आलाय पूर्व भारतामध्येच, सुखाचा व्यवहार आणि सुखाचा लाभ. आपण जे इथं जे बसतो की नाही, इथं बसलेल्या सगळ्या जीवाची तळमळ कोणी शब्दात सुखाकडे. इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटायला जीवन जगत असताना मी सुखी झालो पाहिजे, मी समाधानी झालो पाहिजे. तळमळ सुखासाठी. आता सुख नेमकं म्हणतात कशाला? ज्ञानोबाला विचारलं सुख कशाला म्हणते? किंबहुना सोये शिव आत्मयाची लाहे ते तजे होय तया नाम सुख. जीवन जगत असताना सगळ्या लाभाची स्थिती प्राप्त होणं ज्ञानोबाला म्हणजे याला सुख. आता सुख या शब्दाच्याच विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. दुःख कशाला म्हणतात? त्या दुःखाची व्याख्या ज्ञानोबाला केली. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पारथा जे जिने तेची सर्वथा दुःख जाणे. लाभाची स्थिती प्राप्त न होता जे जगणे ना त्याला दुःख म्हणते. आणि या सुख दुःखाचा विचार केला, प्रत्येकाला सुखाचा हव्यास आहे. जीवन जगत असताना प्रत्येकाला दुःख नकोय. तळमळ सुखासाठी. देवाकडे गेलो तर देवाकडे गेल्याच्या नंतर आपण पाया पडतो देवाच्या, आणि देवाला म्हणतो पाया पडणं झाल्याच्या नंतर देवा सुखाचं. लहान लेकरून याला दर्शनाला त्या लेकराला म्हणतो आपण पड पाया म्हण जेजी बापा सुखाचं. आपण तुम्ही आम्ही देवाकडे गेल्याच्या नंतर तुमचा आमचा हव्यास मागणं देवाकडे सुखाचं आहे. परंतु एक स्त्री होऊन गेली आपल्या महाभारतामध्ये, देवाकडे मागत असताना तिला फक्त देवाला दुःखच मागितलं. 18 दिवसाचं महायुद्ध संपलं. कुंती राजमाता झाल्या, धर्मराज युधिष्ठिरांचा राज्याभिषेक झाला. सगळा आनंद होता. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज युधिष्ठिर, परमात्मा भगवान श्रीकृष्ण सगळे आनंदात होते. आणि सगळा आनंद झालेला असताना देव म्हणले बाबा आता आपलं काम झालंय, आता आपण काय करावं? चला. कारण शहाणे माणसं काम झाल्यास थांबत नाही, काम झाल्यास सज्जन हो थांबायचं सुद्धा नाही. आणि लोक कवरे बसून राहिलेत म्हणून हॉटेलात देऊन ठेवायले तर कामाशिवाय जास्त बसू नये. देव म्हणले काम झालंय चला आता जोड. देव निघाले ते कोणत्या आत्या रडायला लागले. देव जवळ गेले म्हणजे आत्या का रडायलीस? अरे आनंद झालाय, आनंदामध्ये रडत असतात. बरं तुझी काही इच्छा राहिली का? काही म्हणणं आहे का? असं म्हणणं तर पूर्ण करायला तयार. तेव्हा देशील का? समर्थ आहे, देतो. देवा बघ बरं आत्या माग तू काय मागायचं तर माग. कोणत्या आत्या म्हणल्या देवा या सगळ्या जगाचं दुःख मला दे. देव म्हणले आत्या असं तू का म्हणायलीस? भोगत असताना तू काय दुःख कमी भोगलंस की काय? आता तुझा जन्म झाला एकीकडे, सांभाळ केला दुसऱ्या. ज्या पंडूराजासोबत विवाह झाला तो तारुण्यात तुझा नवरा तुला सोडून गेला. प्रेताच्या लांब बसून तू रडू लागलीस. स्पर्श करता आला नाही. तुझी सवत होती माजरी, त्या माजरीला स्पर्श केला. सवत तुझी चांगली म्हणा. त्या सवतीनं मनाचा मोठेपणा घेतला आणि ती सवत म्हणाली कोणती? मालकानं मला स्पर्श केलाय मी सती जाते. सती जात असताना
तिने हात जोडले म्हणले कुंती माझ्या नकुलाला सांभाळलं, माझ्या सहदेवाला सांभाळलं. तू त्यावेळेस पुकार दिलास. सौतीचे 2 आणि तुझे 3, एकूण 5 लेकराचा तू सांभाळ करू लागलीस. आणि या 5 लेकराचा सांभाळ करत असताना गांधारीचे 100 लेकर तुझ्या लेकराला मारण्यासाठी लपलेली होती. आता तू दुःखच भोगलं नाहीस, दुःखाचा तू डोंगर भोगलास. आणि तुला मी आता विचारतोय काय पाहिजे म्हणून, तू म्हणत आहेस त्या सगळ्या जगाचं दुःख मला दे का म्हणाली. तेव्हा कुंती आत्याचे शब्द आहेत, देवा तू बरोबर बोलतोयस. माझा जन्म झाला एकीकडे, सांभाळ केला दुसऱ्याला, ज्याच्यासोबत विवाह झाला तो पतिदेव मला तारुण्यात सोडून गेला. माझ्या 5 लेकराला मारण्यासाठी 100 लेकर टपलेले होते. बरोबर आहे देवा, दुःखच नाही, दुःखाचा डोंगर भोगला. आता खरं सांगू का देवा, ते दुःख मी भोगत असताना मी तुझं स्मरण करत होते. आणि देवा जीवनामध्ये दुःख आलं आणि त्या दुःखामध्ये जर स्मरण देवाचं केलं ना, येणे होय सर्व संसार सुखाचा. देश काय होय सर्व संसार जीवनामध्ये दुःख आलं होतं, परंतु कुंती आत्यानं देवाला दुःखच मागितलं. आत्मा अनुभूती सुखाची येत होती. आता तुमचं आमचं सृजन होत तसं नाही. तुमचं आमच्या जीवनामध्ये सुख जरी असेल तर परमात्म्याकडे आपण काय मागत परत सुखच, कारण सुखाचा हव्यास आहे. आणि ते सुख, ते समाधान, त्या सुखाचा लाभ जगद्गुरु तुकोबाराच्या पदरात पडलाय. आणि त्याच सुखाचा पत्ता, ते सुख कसं प्राप्त झालंय, कशानं झालंय, ते साधक जगद्गुरु तुकोबाराला विचारलं. कसं महाराज झालं, कसं सुख प्राप्त झालं. महाराज काय सांगू, माझ्या जीवनामध्ये ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी मी व्यवहारच सुखाचा केला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, व्यवहारच सुखाचा केला. का सज्जन हो, एखाद्याच्या जीवनामध्ये कधी कधी भरत महाराज व्यवहार सुखाचा असते आणि परिणाम दुःखाचा असते. एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार दुःखाचा असते आणि परिणाम सुखाचा असतो. एखाद्या वेळेस एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार दुःखाचाच असते, परिणाम दुःखाचाच असतो. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस व्यवहार सुखाचाच, परिणाम सुद्धा सुखाचाच. पहिला मुद्दा आहे कोटीतला. ज्ञानोबा म्हणले एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार सुखाचा, परिणाम दुःखाचा. बापा विषाची मधुरता झनी उपजे आवडे चित्ता. परी वचनाची कांडी हाताला ओढ लागती, व्यवहार सुखाचा. 5 मिनिटात माणूस मरतो. परी परिणाम विचारिता प्राणो हरी, माणूस मरतो. शेवटी बिघाडी जीव की माणूस मरत आहे. व्यवहार सुखाचा आहे, हाताला मधुर आहे, गोड आहे, आता परिणाम दुःखाचा व्हावा लागतो.
ज्ञानोबरायानं दुसरं उदाहरण दिलं, एखाद्याच्या जीवनामध्ये व्यवहार दुःखाचा, परिणाम सुखाचा. एक जणाला ताप आली, दुखू लागलं, डॉक्टर साहेबांना गेलं, डॉक्टर साहेबांना दाखवलं, तपासलं. डॉक्टर साहेब म्हणजे बाबा ताप भयंकर आहे, तपासलं म्हणजे त्याला इंजेक्शन द्यावं लागलं. ते म्हणून नको बाबा इंजेक्शन घ्यावं. डॉक्टर साहेब म्हणले नाही, तुम्हाला आजारातून बरं व्हायचं असेल, दुरुस्त व्हायचं असेल तर इंजेक्शन घ्या. त्यानं ऐकलं, इंजेक्शन घेतलं, आग झाली, चुळलं असं. अरे बापरे म्हणला, 10 मिनिटं तुम्ही आराम करा म्हणजे. 10 मिनिटाचा कालावधी गेला, ताप निघाला. व्यवहार दुःखाचा झाला आणि परिणाम की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी प्रगट होईल. ज्ञानोबाने म्हणले, एखाद्याच्या जीवनामध्ये कृष्ण महाराज व्यवहार आहे दुःखाचाच आणि परिणाम सुद्धा दुःखाचाच. दिवा जेवलेला होता, त्या दिव्याच्या भोवताल पापुळी फिरू लागली. पापुळी फिरली, त्या पापुळीनं दिव्यावर झडप मारली. दिवा काय झाला? विझला. बरं, जिनं दिवा विझवला ती सुद्धा करपण मरून गेली. आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे. तिचा व्यवहार आहे दुःखाचा आणि परिणाम सुद्धा दुःखाचाच. परंतु एखाद्या संत महात्म्याच्या जीवनामध्ये त्या महात्म्यांचा व्यवहार आहे सुखाचाच आणि परिणाम सुद्धा सुखाचाच. महाराजाला विचारलं, कशाला प्राप्ती झाली, कशाला सुखाचा लाभ झाला? महाराज म्हणजे व्यवहार करत असताना सुखाचा केला. व्यवहाराचे 2 प्रकार, एक प्रापंचिक व्यवहार आणि दुसरा पारमार्थिक व्यवहार. महाराजाच्या प्रापंचिक व्यवहाराचा विचार केला तर महाराज म्हणजे प्रापंचिक जीवन जगत असताना कोण्याही जीवाचा वरमे सर्वेश्वर भूषणार्थे. आम्ही जीवन जगत असताना कोणाचंच वाईट केलं नाही, आम्ही कोणाची निंदा केली नाही, आम्ही कोणाला हसलो नाही, आम्ही कोणाला वाईट म्हणलो नाही. आणि हे प्रापंचिक जीवन जगत असताना जाळून संसार प्रापंचिक जीवनाचा विचार केला जगद्गुरु तुकोबारायाच्या. अर्थातच जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रापंचिक व्यवहाराचा विचार केला. प्रपंच रचना सर्व प्रापंचिक व्यवहाराचा विचार केला तर प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी प्रापंचिक व्यवहार. मात्र या अभंगावर इथं उपस्थित होण्याकरिता सज्जन हो, प्रापंचिक व्यवहाराची इथं अपेक्षा नाही. व्यवहार महत्वाचा तो म्हणजे परमार्थी. परमार्थी स्वरूपाचा व्यवहार जगद्गुरु तुकोबारायानं केला. कसा? सुखाचा व्यवहार केला. आता सुखाचा व्यवहार म्हणजे व्यवहार या शब्दाचा अर्थ कोणता आहे?
स्वच्छ नव्हतं. तुकोबाराने का देवाणघेवाण केली का? नाही. व्यवहार या शब्दाचा अर्थ आहे का? व्यवहार या शब्दाचा अर्थ आहे साधना. तुकोबाराने जीवनामध्ये महाराज म्हणजे व्यवहार केला म्हणजे साधना केली. मग राम नामे साधना केली. हो का? माणसाच्या मानवी जीवनामध्ये उद्धरून जाण्याकरता साधना भरपूर आहे. काही साधना सोप्या आहेत आणि काही साधना कठीण आहेत, अवघड आहेत. साधना कोणकोणत्या आहेत? ज्ञान साधन आहे, कर्म साधन आहे, योग साधन आहे, व्रत वैकल्याची साधन आहे. म्हणजे ह्या साधना इतक्या सोप्या नाही. ज्ञान साधना सोपी आहे का? नाही. आजकाल लोकांना ज्ञान पचवणं कठीण व्हायले. कारण ज्ञान पचवणं सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही, अवघड आहे. एखाद्या कीर्तनकाराने त्यांच्या वेदांतिक भाषेमध्ये अभंगाची व्यवस्थित सोडवणूक केली. एक जण म्हणला कीर्तन चांगलं केलं, मग आम्हाला समजलंच नाही. आम्हाला समजलं नाही म्हणजे त्या कीर्तनकाराचा दोष आहे का? नाही. ज्ञान पचलं नाही. ज्ञान साधना सोपी नाही. बरेच पोरं असं म्हणाले तर अभ्यास सोडून मला काही सांगा शेताला जातो का? ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता नाही. ज्ञान साधना आहे कठीण. दुसरी साधना कर्म साधना. केले कर्म झाले तेच भोगाले. कर्माच्या बाबतीमध्ये कर्म साधना तुम्हाला सूक्ष्म आहे. सूक्ष्म कर्म आहे. नामावने कर्म रेखा देवाधिका चुकला. तुमचं आमचं सोडा, केलेलं कर्म देवाला चुकलं नाही. कर्म रेखा रे तळेना, बाण लागला जगत जीवना. कृष्णे सांडिल्या गोपांगना, ते नारायणा प्रारब्ध. कोणाला कोणाला भोगावं लागलं. पर्येसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सदर. बिंदे बिंदेले शारंग झाला पुरंदर सस्मनयन. देवाधिकाला चुकलं नाही. ज्ञानोबराय म्हणले देवाधिकाला चुकलं नाही, देवाच्या बाला चुकलं नाही. दैव जात दुःखी भरता, दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती. पुत्र मानवाचा दोषणा कुणाचा. माय कैकईना दोषी नवे दोष त्यात. दुःखमुक्त काल यात्रा
केलेलं कर्म मोठ्या मोठ्याला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही. म्हणून कर्म करत असताना सज्जन हो, माणसाला जीवन जगत असताना किती दिवस जगायचे, मोठ्या मोठ्याला चुकलं नाही. म्हणून माणसानं माणसाशी वागत असताना लाभले आयुष्य तितुके ते जगावे चांगले, पाऊले टाकू पुढे जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आला तो पुन्हा लागणे. मानसा रे मानसासी मानसासम वागणे, जगामुझे प्रार्थना जगामुझे मागणे. मानसा रे मानसासी मानसासम वागणे, जगामुझे प्रार्थना धर्म जाती पंथ भाषा भेद सारे संपुटे, एक नेता एक आशा एक रुंदी रंगुते. मन पुन्हा वसरो मनावर सुटते ते जातरे. मानसा रे मानसासी मानसासम वागणे, हीच आमची प्रार्थना हीच आमची मागणी. मानसा रे मानसासी मानसासम असं हे मला म्हणता येत नाही, म्हणून गाववाल्यानं तुम्हाला सांगतो, आधीच मला प्रार्थना केली आज म्हणू द्या. या कर्माच्या बाबतीत मी मुद्दा विश्लेषण करायलो, माझा वेळ समारोपाकडे मी आलोय. कर्म हे मोठ्या मोठ्याला चुकलं नाही, पण कर्म साधना कठीण आहे, व्रत वैकल्याची साधना कठीण आहे. योगाची वाटा जे निघालेला सुवटा, त्या दुःखाचा चिवटा भागा आला. योग साधना कठीण आहे. मग चने जे गोचरी पडते खाणे ते पोट भरणे आणि शुद्धी म्हणा. योग मार्ग कठीण आहे, व्रत वैकल्याचा मार्ग कठीण आहे. मग सोपा मार्ग कोणता आहे? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे केव्हा येणेची वेगळी खंडते. भक्ती पंथ सगळ्यात सोपा आहे. आणि भक्ती करत असताना सज्जन हो, जगद्गुरु तुकोबांनी कोणता व्यवहार केला, कोणती साधना केली? भक्तीची साधना केली. आणि ही भक्तीची साधना करत असताना काय केलं? नामचिंतन केलं. हे नामचिंतन करत असताना अखंड देवाच्या भजनामध्ये तल्लीन झाले. आणि या तल्लीन होण्यानं काय झालं? जपता पयज्ञा लाजविली दाने, हरिनाम कीर्तने संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आणि
जीवनामध्ये जीवन जगत असताना भक्ती केली, नामचिंतन केलं. नामचिंतनाचा फायदा काय झाला? नामचिंतनाचा फायदा म्हणजे सज्जन हो सुखे येतो घरा. भक्ती साधना केली, लाभ काय झाला? सुखे येतो घरा नारायण. प्रगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग सुखे येतो घरा नारायण हे सुख लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी महाराज आपण व्यवहार केला ना. हो, काय केलं? साधना केली. मग साधना करण्यासाठी साधन कोणतं वापरलं? नामसंकीर्तन. साधन जळतील पापे जन्मांतरीचे. सज्जनो, आता एक वाक्य माझं ऐका, मी समोर पकडे वाटचाल करत आहे. सुखी येतो घरा नारायण, नामसंकीर्तन साधन सोपे. या चरणाचा विचार केला आणि सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा विचार केला तर सुखी येतो घरा नारायण या अभंगातला सुखाचा लाभ आहे आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे या अभंगातला सुखाचा व्यवहार आहे. विठोबा सुखाच्या व्यवहाराने जीवनामध्ये सुखाचा लाभ झाला, परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि याचं काय झालं? यानं आनंद कोंडला मागे पुढे. आता आनंद कशाला म्हणतात? आनंद कसा कोंडला? मागे भूतकाळात, वर्तमानात तुकोबाराय बोलत आहेत, पुढे भविष्य काळामध्ये. आता या आनंदाची पोच पावती काय? संगती पंगती देवासरे घडे, नित्य नित्य जोडे याची साच. आमच्या जीवनामध्ये साधना केल्यामुळं देवाची संगती मिळाली आणि संगतीनं घडे पंगतीचा लाभ. संग चांगली असते सज्जन हो, जीवनाचं सोनं होत असते. संगतीनं घडे पंगतीचा लाभ. म्हणून संगत आम्हाला कोणाची मिळाली? परमात्म्याची मिळाली. संगती पंगती देवासरे घडे आणि या देवाच्या संगतीमुळे नित्य नित्य जोडे त्याची साच. साच म्हणजे खऱ्या प्रकारचा आनंद आमच्या जीवनामध्ये मिळाला. मग याच साधकांना विचारलं, महाराज हे खरा आनंद देण्यासाठी तुम्ही म्हणता की बाबा काही देव असमर्थ आहेत, शेंदरी हेंदरी देवते कोणती खुशी भूते केते आपुल्या पोटाची रडते मागते शते अवधान. मग तुमचा भगवान परमात्मा समर्थ आहे का? तुकोबाराय म्हणजे बाबा समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा. असं याची तो देव समर्थ आहे. किती समर्थ आहे, कसा आहे? आपल्याला रात्रभर याचा अनुभव कीर्तन आपल्याला श्रवण करायचे आहेत. मग तो परमात्मा समर्थ असताना मग नुसता लाभच दिला का? नाही तर तुका म्हणे येथे लाभाची कोटी कोटी प्रकारचा लाभ परमात्म्याला दिला का? बहुवाव कोटी समर्थाचे. कारण त्या परमात्म्याचा अंतःकरण विशाल आहे आणि अशा विशाल अंतःकरणाच्या परमात्म्याच्या भक्तीने संगती पंगती देवासरे घडे नित्य नित्य जोडे त्यांची साथ. सज्जन हो, परमार्थिक जीवन जगत असताना एक भक्ती साधना जगद्गुरु तुकोबारायांनी केली आणि हीच भक्ती साधना. या भक्ती साधनेमध्ये तुम्ही आणि सगळेजण आज सेवा करत आहोत. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या या रात्रभर कीर्तनाच्या नियमाच्या औचित्याने कळगाव वाडी ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारे हे आयोजन केलं. या गावामध्ये मी एक जवळपास 10 वर्षापासून येतो. एक गावकरी मंडळीचं स्नेह आहे, परंपरेवर श्रद्धा आहे आणि त्याच श्रद्धेनं त्याच श्रद्धापूर्वक अंतःकरणानं ते आपण सगळेजण जोपासत आहात आणि हे जोपासत असताना सज्जन हो दुर्बुद्धी ते मना नारायणा. आणि ह्या आपण या वर्षी मी विनंती केली बाबा पहिलं कीर्तन मला पाहिजे. महाराज म्हणजे काय हरकत नाही, तुम्ही ही माझी विनंती मान्य केली. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला. गावकऱ्यांचा स्नेहांकित या नात्यानं मी सगळ्यांचे आपले आभार व्यक्त करतो आणि एकदा भजन करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो. ज्ञानदेव तुकाराम